आपली जलयुक्त शिवार सारखी योजना किंवा वॉटर सस्टेनेबिलिटी करता आपण काय काय करतो आहे, त्याच्यात कशा इन्व्हेस्टमेंट आपण केल्या आहेत या संदर्भात विषय मला मांडता आले. विशेषतः दुसरा विषय या ठिकाणी सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात होता, एनर्जी ट्रान्झिशनच्या संदर्भात होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण किती चांगल्या प्रकारे एनर्जी ट्रान्झिशन सुरू केलं आहे या संदर्भातली माहिती मी त्या ठिकाणी दिली. आपण 2022 पर्यंत केवळ 13% आपलं एनर्जी मिक्स हा नॉन कन्व्हेन्शनल होता. तो आता पुढच्या वर्षी 25% होईल आणि 2030 पर्यंत तो 50% होईल. याबाबतचा आपला जो काही ट्रान्झिशनचा प्लॅन आहे तो देखील या ठिकाणी मांडण्याची संधी मिळाली. त्यासोबत अनेक ग्लोबल सीईओशी इंटरॅक्ट करता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजून घेता आल्या. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपलं जॉब मार्केट चेंज करताय, आपलं गव्हर्नन्स चेंज करताय. त्यामुळे त्याच्या अनुरूप महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर कसं राहील किंवा महाराष्ट्र हे पहिलं पाऊल कसं पुढे टाकेल या संदर्भात बऱ्याच चर्चा आणि अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी करता आल्या आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा इंटरेस्ट हा ग्लोबल कम्युनिटीचा मला पाहायला मिळाला. किंबहुना ग्लोबल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते सस्टेनेबिलिटी आणि न्यू टेक्नॉलॉजीज यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात, हे देखील या ठिकाणी लक्षात आलं. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी केले. मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राने यावेळेस रेकॉर्ड केलाय. आपण इन्व्हेस्टमेंटचे 54 आणि स्ट्रॅटेजिक असे 7 असे 61 एमओयू आपण या ठिकाणी केलेले आहेत. या 61 एमओयूचा आपण जर क्युम्युलेटिव्हली विचार केला तर जवळपास 15,70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे. आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास 15,95,000 म्हणजे 16 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की वेगवेगळ्या सेक्टरमधल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलो आहे. मग याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे, ग्रीन एनर्जीचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ITESचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये स्टील आणि मेटल्सचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये डेटा सेंटर्स आहे, डिफेन्स आहे, टेक्सटाईल आहे, एज्युकेशन आहे, ग्रीन हायड्रोजन अँड केमिकल्स आहे, सोलर आहे, एरोस्पेस अँड डिफेन्स आहे, फायनान्स आहे, लॉजिस्टिक्स आहे, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, F&B आहे, आउटडोर एंटरटेनमेंट आहे एरिना, त्यासोबत बायोटेक अँड फार्मास्युटिकल्स आहेत, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वेगवेगळे मल्टिपल सेक्टर्स आहेत की ज्या सेक्टर्समध्ये हे एमओयू झाले आहेत. यावेळेस एमओयूच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एमओयू झाले आहेत. म्हणजे अगदी जे आपलं औद्योगिक ज्याला आपलं मॅग्नेट आपण म्हणतो ते म्हणजे आपलं MMRचं क्षेत्र किंवा पुणे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जवळपास आपण एक 6 लाख कोटीच्या दरम्यान एमओयूज केलेले आहेत. विदर्भासारखं जे आपलं क्षेत्र आहे त्यात 5-1 लाख कोटी रुपयाचे एमओयूज आपण केलेले आहेत. नॉर्थ महाराष्ट्र नाशिक जो विभाग आहे यामध्ये देखील जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचे एमओयूज आपले झालेले आहेत. मराठवाड्यामध्ये अतिशय चांगले एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आता मराठवाडा एक नवीन शक्तीस्थळ म्हणून उदयास येत आहे, हे याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे. गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे. या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फीचर असेल तर याच्यामध्ये जवळपास 98% जे गुंतवणूक आहे ही FDI स्वरूपामध्ये आहे. ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, ती FDI आणि FIIच्या माध्यमातून या ठिकाणी येते आहे. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आणि आपल्या राज्याकरता याकरता महत्वाची आहे की ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात येते आणि आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं जॉबची निर्मिती होते, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे ती विस्तारित होते, ती एक्सपांड होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगलं हे काम आपण करू शकलोय. खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांनी जी एक चांगली सुरुवात या ठिकाणी या नवीन रेजिममध्ये केली होती आणि मागील वर्षी चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अनेक करार केले होते. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे
की मागच्या वेळेस जे आपण करार केले त्या करारातले जवळजवळ सगळे करार हे आपण मार्गी लावू शकलेलो आहोत. तसंच आता हे सगळे करार आपण या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राला प्रायमसी, इतरही राज्यांनी करार केलेले आहेत. तमिळनाडूने काही केले आहेत, आंध्रनी केले आहेत, तेलंगणाने केले आहेत, केरळाने देखील केले आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की त्या करारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत आणि ही सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं करत असताना मला असं वाटतं की अनेक लोकांनी काही प्रश्न देखील निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण विचाराल त्याच्या आधीच मी काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला देतो. मग काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का? अ, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे. त्यामुळे जगभरातले सीईओज हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोसमध्ये असतात आणि आत्ता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत, त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते, की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत, आमचे जे गुंतवणूकदार आहेत, जे आमचे एफ-आय-आयज आहेत, त्याचे प्रमुख लोकं आमच्या हा जो काही आमचा करार होतोय, त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे, त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डावोसलाच आपल्याला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे डावोसमध्ये या ठिकाणी होतात. खरं म्हणजे आपण असाही प्रश्न विचारू शकतो, की इन्व्हेस्टमेंट समिट होतात. वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट समिट आपण करतो. आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो. ते आपण का करतो? मॅग्नेटिक महाराष्ट्रात करण्याच्या ऐवजी सगळ्यांना मंत्रालयात बोलवून आपण करार करू शकतो. पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा अर्थ असा असतो, की आपण आपली जी ताकद आहे ती शोकेस करतो. सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो. एक महोत्सवाचं वातावरण करतो आणि त्यातनं हे करार होतात. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात होतं. तर ते देखील त्यांच्या मंत्रालयात करार करू शकतात. पण अशा प्रकारचे जे काही नेटवर्किंगचे फोरम असतात, या ठिकाणी सगळे एकमेकाला भेटतात. जे काही आपले त्या ठिकाणचे सीईओज आहेत, वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार आहेत, हे सगळे गुंतवणूकदार एकमेकांना भेटतात आणि म्हणून डावोस हे गेल्या अनेक वर्षांमध्ये डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे. आता खरं तर आपण बघितलं तर मागच्या ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस देखील इथे 50,000 कोटीचे आपण करार केलेच होते त्याही काळामध्ये. आता अर्थात आता जास्ती करार झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण याकरता आनंदित असलं पाहिजे, की भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते आहे, जी एक पॉवर वाढते आहे, त्याचं द्योतक म्हणजे हे करार आहेत. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे, की अनेक लोकं असाही प्रश्न उपस्थित करतात, की एमओयू झाले, पण ते ॲक्चुअल एमओयूज जे आहेत, ते करारांमध्ये किंवा याच्यामध्ये परिवर्तित होणार आहेत का ॲक्शनमध्ये? तर मला सांगितलं पाहिजे, की देशभरामध्ये एमओयूजचं इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तन होणं याचा जो रेशिओ आहे तो 40% आहे. पण महाराष्ट्रामध्ये तो 65 ते 70% आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर गेल्या डावोसचा विचार केला तर जवळपास 95% तो आहे. त्यामुळे आपण आताही हे जे करार केलेले आहेत, ते करार सगळे सीरियस प्लेयर्स आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे, की आपण सगळे असं म्हणतो, की डेटा इज न्यू ऑइल. कारण आता डेटानी ऑइलपेक्षा जास्त डेटाची किंमत झालेली आहे. ऑइलची जी काही क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यापेक्षा डेटाची क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्यामुळे आज इनोव्हेशन आणि ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पुढे जाणार आहे आणि म्हणूनच आज आपण हे सगळे जे काही करार केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या फॉरेन कंपनीज देखील याच्यामध्ये आहेत. आता काही लोकांनी या संदर्भात काही ट्विट्स देखील त्या लोकांनी ट्विट केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं. शेवटी महाराष्ट्राला 15,70,000 कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर, एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल, तर त्याचा आपल्याला इलाज नाही आहे. कारण मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, की अ, मी एकदा एक हिंदीचे प्रोफेसर होते. त्यांनी मला सांगितलं, की जो शरीर की जलन होती है, उसका तो इलाज हो सकता है, लेकिन मन की जलन का इलाज नहीं हो सकता. त्यामुळे अ, आता ठीक आहे, काही लोकांनाही असूया वाटू शकते, की
यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत. पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते महाराष्ट्राकरता करतोय आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर द्यायच्या भानगडीत नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते आहे, ती महाराष्ट्रामध्ये येते आहे, ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे आमची जी इथे सगळी टीम माझ्यासोबत आलेली आहे त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खूप एक मोठी टीम या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरॅक्ट करत होती, कारण अनेक आपले इन्व्हेस्टर्स विदेशात होते. त्यांच्यासोबत गेले 15-20 दिवस 25 दिवस त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, काय MOU मध्ये हवं आहे, अशा सगळ्या गोष्टींवर एक मोठं इंटरॅक्शन झालं आणि त्यातनं या सगळ्या टीमने हे सगळं नेटवर्क तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्योग विभाग असेल, त्याच्यामध्ये MIDC असेल, त्याच्यामध्ये CM ऑफिस असेल, त्याच्यामध्ये आपले सगळे जे आपल्याला त्यामध्ये मदत करतात अशा प्रकारचे आपले ॲडवायझर्स असतील, या सगळ्या बॅकरूम टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. मी विशेष अभिनंदन आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरचं देखील करू इच्छितो, कारण उद्योग मंत्र्यांनी देखील स्वतः लक्ष घालून हे सगळे करार झाले पाहिजेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.